एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे. नमस्कार, मी गोविंद झरे. माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं देवेंद्र फडणवीस व बच्चू कडूमध्ये झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडूंच्या 18 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. दिव्यांगाचे मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी आणि कर्जमाफीची मागणी पूर्ण झालेली नाही. यासाठी आर्थिक तरतुदीसाठी बच्चू कडूंनी अनेक पर्याय सुचवले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ. मुक्त शिक्षण कसं देता येईल, घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाहत योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातात त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी आम्ही जे म्हटलं फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल, काजू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देतात. त्याचप्रमाणे 6 वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा 3 वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं. त्यांनी ते कबूल केलं. पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल. एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही. बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या, 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे. भाऊ, आपण पाहिलं असेल तर कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव कोकाटे देखील म्हणले होते की कर्जमाफी होणं ही अशक्य आहे. तर आपण ह्याच्याकडे दिव्यांगांच्या कर्जमाफीचं बोलताय, पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकंदरीत शेतकऱ्यांना दाबताना दिसत आहेत. शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी. तसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते. तो सुझाव आम्ही दिलेला आहे. चांगल्या सूचना आमच्याकडे आहे. तर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन, ओबीसी वित्त मंडळ असणार, जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते. त्या जर जिल्हा उद्योग च्या योजनेला जर जोडल्या तर प्लस 35% सबसिडी आणि व्याज माफी. वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं, सबसिडीचं त्या योजना द्याव्या. त्यांनी पण तो मान्य केलेला आहे. आमचं मूळ आहे मानधन वाढवणं. 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि कर्जमाफी शिवाय एक तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्यावे, नाहीतर कर्जमाफी द्यावी. या 3 मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे. त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं CWM नावाची एक युरोपची कंपनी आहे, ते सरकारला 2.5 लाख कोटी 1 लाख कोटी बगर व्याजी पैसे द्यायला तयार आहे 15 वर्षासाठी. त्यांच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू. आम्ही त्या कंपनीचा प्रस्ताव पण सरकारला दिला. ते म्हणतं 5 वर्ष आम्ही तुम्हाला कर्जावर व्याज आकारणार नाही आणि 5 वर्षानंतरच 3% व्याज आकारू. 5 वर्षानंतर मग जर 1 लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्ताचा प्रश्न मिटला. मग नोटा जास्त छापा ना. पैसे कमी असेल तर नोटा छापा. नोटा छापणं तो तुमच्यासाठी आहे. तुम्ही 8वा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय, तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे. पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना. आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे. ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ. योग्य नाही. मला असं वाटतं का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं, परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं. आणि त्याच्यामुळं आम्ही कोणाची देण्याची इच्छा नाहीये. सगळ्यांचीच कोणाची नाव घेऊन सांगा. देवेंद्रजी असेल, अजितदादा असेल, यांना कर्जमाफीची घोषणा केली. यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं. इव्हन 7/12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं. आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन
तर मग मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे बच्चू लक्षात कडूंनी घ्या. सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे, एकतर कर्जमाफी द्या किंवा पेरणी ते कापणीपर्यंतच्या मशागतीचा खर्च MRGS मध्ये घ्यावे, अशा पद्धतीचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कर्जमाफीसाठी आर्थिक भार शोषणार नाही अशा पद्धतीची कारणे देऊ नये यासाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. युरोपची एक कंपनी आहे CWAM नावाची एक कंपनी आहे. 2.5 ते 1 लाख कोटी रुपयापर्यंत बिनव्याजी 5 वर्षांसाठी कर्ज देण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे किंवा देण्यात आलेले आहे. त्याबद्दलचा प्रस्ताव तुमच्याकडे सादर केलेला आहे. यासाठी याबद्दल कर्जमाफीचा विचार करावा अशा पद्धतीची माहिती बच्चू कडूंकडून देण्यात आलेली आहे. अनेक पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. फक्त सरकारला कर्जमाफी देण्याची तयारी ठेवावी अशा पद्धतीचेही सूतवाच त्यांच्याकडून काढण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.